सध्याच्या महिला प्रचंड सक्षम आहेत असं म्हटलं जातं, पण त्याच बाजूला दुसरीकडे त्यांच्यावर अन्याय अत्याचार देखील थांबलेले नाहीत. मग खरं काय? असं म्हणेन सध्याच्या महिला नाही तर पूर्वीपासूनच्या महिला खूप सक्षम आहेत. मी असं म्हणत नाही नोकरी करणं चुकीचं आहे, कारण ती काळाची गरज आहे, पण बरोबरीने घरही जपता आलं पाहिजे. आहे की झटकीपट जे घटस्फोट मिळतात ते का मी 8 दिवसात घटस्फोट मिळाला, 15 दिवसात मिळाला? नाही, खरं तर ती प्रक्रिया आहे, ती बातमी ही वेगळी येते. म्हणजे वर्षभर जर ते पेंडिंग असेल आणि ते उद्या जर कन्वर्ट झालं, तर काही लोक असतात की ते आता वर्षभर 1.5 वर्ष पेंडिंग आहे, तर उद्याच त्याचा निकाल होतो. मग ते असं होतं की 1 दिवसात घटस्फोटाचा निकाल झाला. आता खरं तर पुलंचं एक वाक्य आहे की ज्याला प्रश्नच पडत नाही तो माणूस कसला. म्हणून मला प्रश्न पडणारी माणसं आवडतात. खरं आहे, कारण प्रामाणिकपणे काम केलं आणि निष्ठेनं काम केलं तर ॲडव्होकेट वसंतराव कोठारींचं नाव. ख्याती अशी होती की सकाळी आमच्याकडे येणारा पक्षकार वडिलांना दादासाहेब म्हणायचे त्यावेळी सगळे तालुक्यामध्ये. सो त्यांना पैसे फीस देऊन जायचा, पण संध्याकाळी घरी जाताना तोच पक्षकार घरी यायचा आणि असं म्हणायचा, दादासाहेब जायला पैसे नाहीत आणि खायला पैसे नाहीत, तर त्याच फीतले पैसे परत डॅडी त्यांना द्यायचे. असं वडिलांचा एक प्रवास मी बघितला आहे. मला आज महाराष्ट्रभर कुठेही आपण गेलो तर वसंत कोठारी हे नाव असं आहे की अगदी म्हातारी माणसंसुद्धा केवळ वसंत कोठारींची मुलगी आली म्हणून भेटायला येतात. की मंडळी नमस्कार, मी उत्तम कुमार इंदोरे लढबापू चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काय वकील म्हटलं की आपल्या मनात एकतर धडकी भरते किंवा मग आपल्या भुवया उंचावतात. पण काही नावं अशी आहेत की जी नावं घेतली वकिली क्षेत्रातली की आपल्या मनातला आदर शतगुणित होतो किंवा वाढतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या वकील मंडळींनी समाजामध्ये एक वेगळा दबदबा, एक वेगळं नाव निर्माण केलेलं असतं. असंच एक नाव आहे की जे गेली 28 वर्षांहून अधिक काळ न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात आहे. प्रामाणिकपणा, सचोटी आणि सत्याच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहणं म्हणजे काय तर ॲडव्होकेट सुप्रिया कोठारी. सुप्रियाताई आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. सुप्रियाताई नमस्कार. नमस्कार. मला सांगा, तुम्ही गेली 28 वर्ष वकिलीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, त्यामुळे सुप्रिया कोठारी हे फक्त नाव राहिलेलं नाही, आता तो एक ब्रँड झाला आहे. हा ब्रँड होण्यासाठी काय कष्ट घेतलेत, कसं गेलं बालपण ते आत्तापर्यंतचा प्रवास? खरं तर माझा जन्म पुण्यातला भिडे हॉस्पिटलचा, पण माझं गाव शिरूर घोडनदी. माझी शाळा, माझं कॉलेज, माझं सगळं तिथे झालं. मी शाळेला विद्याधाम प्रशाला शिरूर इथे होते आणि बालवाडीला असताना आमच्याकडे एक लोकसेवा नावाची शाळा होती. तिथे आम्हाला मोडकबाई, पुरंदरेबाई अशा शिक्षिका होत्या. तिथून जे आम्ही घडत गेलो ते मग विद्याधाम प्रशाला आणि मग सिटी बोरा कॉलेज होतं माझं. तिथे माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर मग ILSला ॲडमिशन घेतली इथे पुण्यामध्ये. ILS करता मला असं थोडंसं त्यावेळी माझ्या डोक्यात होतं की मला एअरहोस्टेस व्हायचं होतं. म्हणून मी रानडे इन्स्टिट्यूटला रशियन लँग्वेजचा डिप्लोमा केला. त्यावेळी त्याचे क्लासेस फर्ग्युसन कॉलेजला आणि रानडे इन्स्टिट्यूटला चालायचे. पण सगळं होता वडिलांची वकिली त्यावेळी फार जोरात होती. भाऊ लहान होता, शाळेत होता, माझ्यापेक्षा लहान आहे, सागर कोठारी, तोही वकील आहे आता. तो लहान असल्याने मग वडिलांचं म्हणणं असं आलं की हे कोण सगळं बघणार, मग तुम्ही LLB करा. खरं तर मला माझ्या मैत्रिणी सगळ्या MBBSला गेल्या, मला तिकडे जायचं होतं, पण वडील म्हणाले हे कोण बघणार, कारण की वडिलांचा पसारा खूप मोठा होता, खूप सोशल वर्क होतं, अनेक दिग्गजांबरोबर काम केलं होतं, ते कष्टकऱ्यांसाठी काम करायचे, त्यामुळे खूप मोठा पसारा होता. मग असं करत अशा विचारांनी मी पण LLBला ॲडमिशन घेतली. ती पण वडिलांच्या ओळखीनीच घेतली. ओळखीनी म्हणजे मेरिटवर घेतली, पण त्यावेळीचं सगळं वातावरण खेळीमेळीचं होतं. त्यावेळच्या वैजयंती जोशी प्रिन्सिपल ज्या होत्या ILSच्या, ते सगळे, त्यांचे मिस्टर वकील, त्या वकील, ते सगळे वडिलांच्या ग्रुपमध्ये होते. त्याच्यामुळं मग ILS हे त्यावेळी फार प्रथितयश कॉलेज मानलं जायचं. मग तिथे ॲडमिशन घेतली आणि तिथून पुढे मग वकिलीचा प्रवास पास झाल्यानंतर सुरू झाला. त्यानंतर साधारण 2012-13ला भारती विद्यापीठाचे जे सारडा सर प्रिन्सिपल होते, त्यांचा आग्रह होता की मी त्यांच्या कॉलेजमधनं LLM करावं आणि मग त्यावेळी मी ते LLMही केलं. 2012 ते 14मध्ये माझं LLMही भारती विद्यापीठात झालं. तुम्ही आता वडिलांचा उल्लेख केलात. वडील ॲडव्होकेट वसंतराव कोठारी हे खूप मोठं नाव होतं वकिली क्षेत्रामध्ये, तितकंच सामाजिक क्षेत्रातही. त्या इतक्या मोठ्या नावाचा, इतक्या मोठ्या वारशाचं दडपण नाही येत का आता काम करताना? येतं दडपण, पण कामाचं नाही येत. माझ्याकडनं काही चूक होऊ नये, माझ्याकडनं कुठे अप्रामाणिकता होऊ नये याचं दडपण येतं, कारण माझे वडील अत्यंत ऑनेस्ट होते. म्हणजे खोटं हे काही त्यांनी वकिली केली असं सगळे म्हणतात की वकिली करताना तुम्हाला खोटं बोलता आलं पाहिजे, पण त्यांनी वकिली खऱ्यावर केली, खोट्यावर नाही केली. जी बाजू आहे, जो पक्षकार आपल्याकडे येतो त्याची बाजू कशी आपण सत्याने मांडू शकतो एवढंच त्यांनी काम केलं. वडिलांची एक ख्याती अशी होती की सकाळी आमच्याकडे येणारा पक्षकार वडिलांना दादासाहेब म्हणायचे त्यावेळी सगळे तालुक्यामध्ये. सो
त्यांना पैसे फीस देऊन जायचा, पण संध्याकाळी घरी जाताना तोच पक्षकार घरी यायचा आणि असं म्हणायचा, दादासाहेब जायला पैसे नाहीत आणि खायला पैसे नाहीत, तर त्याच फीतले पैसे परत डॅडी त्यांना द्यायचे. असं वडिलांचा एक प्रवास मी बघितला आहे. मला लहानपणापासून वडिलांबरोबर थांबायची फार आवड होती. सो मी खूप छोटी असल्यापासून कोर्टात जायची, कारण आमच्या घराच्या पाठीमागेच कोर्ट होतं. मग त्यामुळे आता जो सिनियर स्टाफ आहे किंवा जे साहेब आहेत, कोर्टाचे अधिकारी आहेत, ते सगळे मला ओळखतात, कारण मी अगदी छोटी असल्यापासून कोर्टात जायची. त्यामुळे तेव्हापासून जे नातेसंबंध निर्माण झाले ते आजतागायतही आहेत. तुम्हाला वकिली करायचीच हे लहानपणापासूनच मनामध्ये? मला असं वाटतं आता की ते एक फॅन्टसी असते की आपण कोणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून इकडे तिकडे जातो, पण कुठेतरी ती सुप्त इच्छा असावी. कारण की आता मागे वळून बघितलं तर असं वाटतं की याच्यापेक्षा योग्य दुसरं काहीच नव्हतं. कारण आता तुम्ही बोलता बोलता सहज म्हणालात की वडिलांची जी प्रामाणिकपणा आहे, सचोटी आहे, आणि अलीकडचं वकिली क्षेत्रामध्ये तुम्हीच म्हणालात की खोटं बोलायला लागतं वकील, कारण आपल्या असं म्हटलं जातं, आपल्या अशिलाची बाजू मांडण्यासाठी. तुम्हाला कसा आधी असा कधी प्रसंग आला आहे आयुष्यात? नाही, मी वडिलांना लहानपणापासून बघत आल्यापासून, अतिशयोक्ती नाही, पण खरोखरी मी त्यांना लहानपणापासून बघत आल्यापासून मला एवढंच होतं. मी खरं सांगू का, माझ्या वडिलांची मूर्ती फार लहान होती. त्यांना थोडा शारीरिक प्रॉब्लेम होता, पण त्यांच्या आवाजात आणि त्यांच्या बुद्धीत एवढा जोर होता की मी त्यांना कधीच कुणाला घाबरताना बघितलं नाही. ते कधीच कुणाला घाबरले नाही. ते म्हणायचे की आपल्याकडे जेव्हा बुद्धी आहे आणि जेव्हा आपल्या तोंडात जोर आणि बुद्धीत जोर आहे, तेव्हा तुमच्या मनगटात बळ असायची गरज नसते. सो मी तेवढंच बघत आल्यामुळे माझ्या डोक्यात एकच होतं की आपण जर खरे आहोत किंवा आपण जर सचोटीने चालणारे आहोत तर आपण कुणाला घाबरायचं काही कारण, आपण जर चुकीचं काही करतच नाही आहोत तर घाबरायचं काय कारण. आणि मग मलाही ती सवय जडत गेली की मी कधी कुणाला घाबरत नाही किंवा मी कधी कुणाच्या दडपणाखाली येत नाही. आपली बाजू जर सच्चाईची असेल, हां, चुकीचं काम करायचंच नाही असं ठरवल्यानंतर घाबरायचा काही प्रश्नच नसतो. तुमचा होमवर्कबद्दल पण खूप चर्चा होते. अनेक नामांकित वकीलसुद्धा तुमच्याबद्दल बोलतात की तुमचा ड्राफ्ट किंवा तुमची मांडणी हे अतिशय मुद्देसूद असते. हे कुठून आलं आहे? हे वडिलांकडूनच आलं. खरं बघायला गेलं तर आता सारखं आपण म्हणाल की वडिलांचं नाव घेतात, पण ॲक्च्युली वडिलांकडूनच आलं. कारण माझ्या वडिलांना खूप लिहायची सवय होती आणि वडील माझे मराठीत शिकलेले, मराठी मीडियम, त्यावेळी इंग्लिश मीडियमचा काही बोजवारा नव्हताच. सो मराठी मीडियममध्ये शिकलेले आणि इथे जैन हॉस्टेलला राहायचे ते. तर त्यांनी त्यावेळी ILSला जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा मेस चालवून त्याच्यावर ते ॲडमिशन त्यांनी त्यांचं लॉक पूर्ण केलं. आणि मीनवाईल ते पत्रकार होते. 25 वर्ष त्यांनी पुढारी आणि सकाळमध्ये उपसंपादक म्हणून काम केलेलं. सो त्यांचं लिखाण खूप चांगलं होतं. आणि त्यांचा एक प्रसंग असा आहे की त्यांना थोडंसं इथं कुबड होतं, तर ते खूप सुंदर लिहायचे मराठीमध्ये, त्यांचं अक्षरही उत्तम होतं. सो एक मिलिटरीचे अधिकारी होते आणि ते काहीतरी कव्हर करायला गेले होते बातमी. तर त्यांनी एक छोटा मुलगा असा खूप काही लिहितोय आणि खूप चांगल्या अक्षरात लिहितोय हे बघून ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की अरे तुला त्रास नाही का होत याचा? तर वडील म्हणाले होतो, पण मी आता काही करू शकत नाही. तर ते म्हणाले की नाही, माझ्याकडे एक उपाय आहे, आपण तुझं एक ऑपरेशन करू, पण रिस्क आहे. तर वडील म्हणाले की असंही जगायचं आणि तसंही जगायचं, तर रिस्क घ्यायला काय हरकत आहे. म्हणून त्यांनी ते ऑपरेशन केलं आणि मग त्यांनी त्यांचा जो काही प्रॉब्लेम होता ते ॲक्च्युअली त्यांचं ऑपरेशन झालं. बाकी नॉर्मल होती त्यांची बॉडी इतर माणसांसारखी, म्हणजे त्यांच्या पॅन्ट्स लोकांना, जनरल बॉडीच्या माणसांना यायच्या किंवा त्यांचे शर्ट्स यायचे, फक्त त्यांना इथे प्रॉब्लेम होता. मग ते केल्यानंतर त्यांना थोडंसं खाली वाकून बघता येऊ लागलं, अदरवाईज त्यांना खाली वाकून बघता येत नव्हतं. पण ते इतके चुणचुणीत होते की मग त्यामुळं त्यांचं ते मिलिटरीच्या त्या ऑफिसरनी ऑपरेशन केलं, फ्रीमध्ये केलं त्यावेळी, फक्त त्यांच्या हुशारीवर. आणि मग तिथून पुढे मग त्यांचा जो प्रवास चालू झाला तो कधी थांबलाच नाही. म्हणजे त्यांचा प्रवास असा होता की त्यांना एकेकाळ जेव्हा आमच्याकडे सूर्यकांत पलांडे आमदार झाले त्यावेळी आमच्या वडिलांना आमदारकीचं तिकीट होतं. शरद पवारांचे विरोधक होते, पण अत्यंत जवळचे स्नेही होते, कारण ते कॉलेजला एकाच रूम शेजारी त्यांचं रूम होतं आणि जवळचे होते. पण त्यांचं मग आम्ही अल्पसंख्याक म्हणून वडिलांना माहीत होतं की मध्ये आपण निवडून येणार नाही, म्हणून मग आमचं तिकीट आम्ही सूर्यकांत पलांडेंना देऊ केलं आणि त्यावेळी ते आमदार म्हणून निवडून आले, सूर्यकांत पलांडे. तुम्ही वडिलांविषयी खूप भरभरून बोलतात. अर्थात कुठल्याही मुलीचं वडिलांवरती प्रचंड निरतिशय प्रेम असतं, वडिलांचं तितकंच असतं. वडिलांचा आणि तुमच्यातला असा एखादा प्रसंग की खूप भावनिक, जो तुम्हाला कधीच विसरता येणार नाही असं? मी माझ्या वडिलांना कधीच रडताना बघितलं नाही, पण म्हणजे भावनिक प्रसंग नाही म्हणता येणार. तेव्हा माझ्या आईला कॅन्सरचं ऑपरेशन झालं साधारण 99-2000 साली. त्यावेळी माझ्या वडिलांनी, माझे वडील इतके ऑनेस्ट होते कामाप्रती की माझ्या आईचं ऑपरेशन इथे डॉक्टर कानिटकर म्हणून होते, इथे प्रभात रोडला हॉस्पिटल होतं, तिथे झालं. त्यावेळी आम्ही इथे आल्यानंतर डॉक्टरांनी अचानक ॲडमिट व्हायला सांगितलं की दुसऱ्या दिवशीच आपल्याला ऑपरेशन करायचं आहे.
पण वडिलांनी असं मला सांगितलं की तुम्ही आता ते बघून घ्या, डॉक्टर जवळचे आहेत. मी जर उद्या अचानक आलो तर माझ्या इथे पक्षकारांचं हिअरिंग आहे आणि त्या हिअरिंगला मी जर हजर राहिलो नाही तर पक्षकारांना काही उत्तर देता येणार नाही, कारण त्यांच्यासाठी तेही तितकंच महत्त्वाचं आहे. सो माझ्या आईच्या ऑपरेशनच्या वेळी माझे वडील काम करत होते, मी आणि माझा आतेभाऊ त्या ऑपरेशनच्या वेळी हजर होतो. हा एक प्रसंग झाला. आणि जेव्हा माझे वडील ॲडमिट होते, माझे वडील गेले 2010ला, त्याच्या आधीपूर्वी 6 महिने ते ॲडमिट होते. 6 महिन्यात साधारणच्या दरम्यान ते कोमात गेले. इथे कोर्टातच पडले, आपल्या शिवाजीनगर कोर्टात, आणि ते नंतर दवाखान्यात गेले, ते कोमात गेले. पण कोमात गेल्यानंतर त्यांच्या केवळ लक्षात एवढंच होतं, ते आम्हाला कोणालाच ओळखत नव्हते, पण त्यांच्या लक्षात हे होतं की ह्या कोर्टामध्ये एक्झिबिट इतक्यावर आर्ग्युमेंट आहे, ह्या पक्षकाराचा हा ॲप्लिकेशन पेंडिंग आहे, ते तुम्ही कोणीतरी जाऊन बघा. हे शेवटपर्यंत एवढंच सांगत होते. ते ऐकून म्हणजे त्यावेळी आपल्याला काही कळत नाही, की असं वाटतं की किती कामाला वाहून घेतले. पण आता जेव्हा केव्हा त्यांची आठवण होते तेव्हा भावनिक व्हायला होतं, की इतकं कामाप्रती ऑनेस्टी होती. आपण म्हणतो की माणसं घर विसरतात कामासाठी, पण हे खूप चांगलं होतं, कारण की ते ज्यांच्यासाठी काम करत होते त्यांना कदाचित त्याची किंमतही नसेल, की हा माणूस स्वतःचं घरदार विसरून आपल्यासाठी एवढा वेळ देतोय, पण त्यांनी ते खूप प्रामाणिकपणे काम केलं. आणि त्याचमुळं कदाचित त्यांच्या नावाला आज महाराष्ट्रभर कुठेही आपण गेलो तर वसंत कोठारी हे नाव असं आहे, की अगदी म्हातारी माणसंसुद्धा केवळ वसंत कोठारींची मुलगी आली म्हणून भेटायला येतात, की ज्यावेळी ते त्यांच्यावेळी जी लोकं होती त्यातली काही लोकं आहेत अजूनही. सो हे काही भावनिक प्रसंग आहेत, ते त्यांच्यानंतर खूप जाणवलेत मला, असताना थोडे कमी जाणवले. वसंत कोठारींची मुलगी हे मोठा काय म्हणतो आपण, मोठं भूषणावह बाब आहे किंवा एक मोठं पदक आहे तुमच्यासाठी. आणि त्यामुळं ते दडपण जरी नसलं तरी ते एक आदरयुक्त भीती म्हणू आपण, किंवा तो संपन्न वारसा घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात. तुम्ही कुठल्या कुठल्या विषयांमध्ये वकिली करता, किंवा तुमचा कुठल्या विषयामध्ये प्रचंड हातखंडा आहे? मी खरं तर वडिलांकडे असताना सिव्हिल क्रिमिनल शिकले. त्याच्यानंतर इथे सिव्हिलसाठी त्यांनी आपल्या झाडाखाली सावलीखाली वाढत नाहीत म्हणून इथे आर.बी. जगताप नावाच्या एक सिव्हिलचे वकील होते, त्यांच्याकडे मी ज्युनियरशिप केली काही वर्ष. आणि नंतर 2007ला मोकळे व्हा हे सदर जेव्हा सुरू झालं आपलं सकाळमध्ये, त्यानंतर फॅमिली कोर्टचे मॅटर्स माझ्याकडे जास्त वाढले. तर मोकळे व्हा सदरामध्ये पण तुमचे जे वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तरं असायची ती अतिशय, म्हणजे बऱ्याच जणांचं वाचकांचं आपण वाचतो किंवा अनेक कायदेतज्ञांनी दिलेली उत्तरं वाचतो, पण तुमची उत्तरं जी थेट असायची, गोलमाल उत्तरं नसायची. तर अनेक मोडकळीस आलेल्या संसारांना तुम्ही हातभार लावला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तो अभ्यास कसा केला? बऱ्यापैकी काय व्हायचं, असे त्यावेळी फार हे सदर खूप उत्तम चाललं, कारण की खरोखर लोकांना भावना व्यक्त करायला कुठे जागा नव्हती. आणि जेव्हा ह्या गोष्टी सकाळनी चालू केल्या त्यावेळी लोकांना एक व्यासपीठ मिळालं, की आपली नावं तर कोणाला कळत नाहीत, पण आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, आपल्या मनातली खतखत व्यक्त होते आणि कुठेतरी त्याला मोकळी वाट होते. म्हणून त्या सदराचं नाव पण मोकळे व्हा होतं. तेव्हा काय व्हायचं, जेव्हा असे प्रश्न यायचे तेव्हा मी स्वतःला त्या जागी ठेवायचे, की सर मी जर या जागी असेल तर मला कोणाकडनं कसा मानसिक आधार मिळाला पाहिजे, किंवा काय त्याच्यामध्ये नेमकं. कधी माणसांना इतका स्ट्रेस असतो की आपले प्रश्न पण मांडता येत नाहीत. सो ते शब्द सापडत नसताना आपण मग त्या माणसाला त्या भावनिक रस्त्यातनं कशी वाट काढून द्यायची हे खूप महत्त्वाचं होतं. आणि नुसताच कायदेशीर प्रत्येक ठिकाणी चालत नाही हो. म्हणजे कायदासुद्धा फॅमिली कोर्टचे कायदे पण असे आहेत की तिथे पण अनेक माननीय सुप्रीम कोर्टाचे सायटेशन्स आहेत की हे त्याला माणुसकीच्या दृष्टिकोनातून घ्या, ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर घ्या. प्रत्येक वेळी तुम्हाला कायद्याच्या सेक्शनमध्ये गोष्टी बसवून चालत नाहीत. सो हा थोडासा आणि वडिलांबरोबर थोडंसं सामाजिक काम मी केलेलं होतं. म्हणजे त्या काळी वडील माझे असे होते की त्यांनी जातपात मानली नाही. आमच्या शाळेच्या दाखल्यांवर पण फक्त हिंदू म्हणून जात असायची. आम्ही कुठल्या जातीचे हे कधीच त्यांनी आम्हाला शिकवलं नाही, आम्हाला लिहूनही दिलं नाही. त्यामुळे आम्हाला माणूस ही एकच जात माहिती होती पहिल्यापासून. आणि रस्त्यावरची आंदोलनं असतील, कष्टकऱ्यांसाठी काम असेल, तर त्या प्रत्येक वेळी मी वडिलांच्या बरोबरीने त्यांच्याबरोबर लहान म्हणून असेल, उत्सुकता म्हणून असेल, असल्यामुळं थोडंसं ग्राउंड रूट जो असतो, बेसिक जे असतं की अगदी तळापासून विचार करायची सवय, तर तसं ते सवय लागल्यामुळे प्रत्येक वेळी मी स्वतःला त्या जागी ठेवल्यामुळे कदाचित असेल की मग त्या पद्धतीतून ती उत्तरं दिली गेली माझी. तुम्ही वडिलांकडूनच आलं की, आणि तुम्ही अनेकदा सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन सातत्यानं आंदोलनं किंवा काही असो तर सातत्यानं लढत आलेला आहात. आताही गेल्या अनेक वर्ष जे तुम्ही वकिलीच्या क्षेत्रात काम करत आहात, तर ज्युनियर वकील असोत, नवोदित वकील असोत, ते कुणीही तुमच्याकडे प्रश्न घेऊन आले तर तेही तुम्ही सोडवण्यासाठी असंख्य वेळा मदत केलेलं आम्ही पाहिलेलं आहे. शेवटी माणूस तुमच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचा आहे. मला एक थोडं जाणून घ्यायला आवडेल की तुमच्याकडे ज्यावेळेला अशील येतो किंवा व्यक्ती येतात त्यावेळेला याची बाजू खरीच आहे हे कसं ओळखता तुम्ही?
खरं तर आता इतकी माणसं वाचली गेली आहेत की माणूस बघितला आणि माणूस बोलताना बघितला की त्यात थोडासा अंदाज येतो खरं काय आणि खोटं काय. मला खूप लोक असं म्हणतात की तुम्ही पक्षकारांना खूप वेळ देता, 2-2, 3-3 तास. मला कंटाळा आला किंवा मला काही बरं नसेल किंवा माझ्याकडे काही प्रसंग झालेले असतील तरी मी त्यांना खूप वेळ देऊन ऐकत राहते. मी खूप वेळ देते आणि हाच कदाचित एक प्लस पॉईंट आहे की मी 3-3 तास पक्षकार जे रिपीट सांगत राहिलं तरी मी ते ऐकत राहते. कारण की त्याच्यात ती भावना असते. आणि त्याच आपल्याला जर आपण कोणाकडे गेलो, आपण डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी आपल्याला नीट ऐकून न घेता उत्तरं दिली असं दुर्लक्ष करून, तर आपण थोडंसं डिस्टर्ब होतो. सो माझी अशी एक भावना असते की आपल्याकडचा माणूस, आपल्याला कंटाळा आला तरी त्याला असं वाटायला नको की आपल्याला ऐकूनच घेतलं नाही, आपण दुर्लक्षित राहिलो. म्हणून मग तो माझ्याकडे क्लायंट केस घेऊन येवो किंवा न येवो, मला अशी सवय आहे की मी त्यांना खूप वेळ ऐकून घेते. आणि ऐकता ऐकता काय होतं, बऱ्याचदा माणसाची एक बॉडी लँग्वेज असते, एका डोळ्यातली एक भाषा असते, त्यातनं समजून जातं माणूस खरा काय खोटा काय. किंवा काही वेळा क्लायंट असाही येतो, खरा असा येतो, तो सांगतो की खरं असं आहे पण मला काही वेळा त्रास झाला आहे किंवा मला कोणाला तरी शिक्षा द्यायची आहे किंवा मला कोणाला तरी अद्दल घडवायची आहे, सो आम्हाला यातनं वाट पाहिजे. सो असेही काही क्लायंट येतात आणि काही अनुभवांनी वाचले जातात, त्यातनं समजले जातात. त्यामुळे पुढचा खटला लढवणं थोडंसं सोयीस्कर जातं. आणि एक मी गोष्ट कायम लक्षात ठेवली आहे, म्हणजे वडिलांनीच सांगितली ती, की आपल्याकडे येणारा क्लायंट हा त्रासलेला असतो, त्याला तुमच्याकडनं काहीतरी मार्गाची अपेक्षा असते, काहीतरी उत्तराची अपेक्षा असते. मग तो खरा की खोटा हे न बघता तुमच्याकडे जे आलं आहे त्यातनं तुम्ही तुमची बाजू किती सत्यतेने मांडता हे जास्त महत्त्वाचं असतं. मग त्याच बेसवर वकिली अवलंबून आहे. मग तुम्ही खऱ्या खोटाचा प्रत्येक वेळी विचार करत बसला तर तुम्हाला काम करणं अवघड होईल. म्हणून तुमच्याकडे येणारं काम तुम्ही प्रामाणिकपणे करा, त्यात तुमची खोट नाही असता कामा. सेम सिच्युएशन सर्वसामान्य माणसांना कदाचित माहीत नसेल, परंतु आता तुम्ही इतक्या वर्ष गेल्यानंतर वरिष्ठ वकिलांच्या अंडर अनेक नवोदित वकील पण काम करत असतात. आणि नवोदित वकिलांचे किंवा असंख्य वकिलांचे असंख्य प्रश्न असतात, ते सोडवतानाही तुम्ही बऱ्यापैकी वेळ देता. किंवा काय प्रश्न आहेत या मंडळींचे आणि कशा पद्धतीनं ते हाताळता तुम्ही? आता खरं तर ना, पुलंचं एक वाक्य आहे की ज्याला प्रश्नच पडत नाही तो माणूस कसला. म्हणून मला प्रश्न पडणारी माणसं आवडतात. मी जिथेही कुठे लेक्चरला जाते तिथे पहिला माझा प्रश्न असतो की तुम्हाला प्रश्न विचारा, प्रश्न पडू द्यात तुम्हाला. कारण की जर तुम्ही प्रश्न विचारता याचा अर्थ तुम्ही समोरच्याला ऐकताय, तुमच्या डोक्यात त्याच्याबद्दल विचार चालू आहेत काहीतरी. आणि जर तुम्हाला प्रश्नच पडत नाहीत याचा अर्थ तुमचं ते कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. आता नवीन मुलांची अशा जे आलेत आता, त्यांचे प्रॉब्लेम्स असे आहेत की त्यांना खूप फास्ट हवं आहे सगळं, त्यांना कुठलंही श्रम करायला नको, त्यांना वेळ द्यायला नको. आणि खरं तर वकिली हा एकच व्यवसाय असा आहे जिथे अत्यंत पेशन्स लागतात, खूप वर्ष आयुष्याची द्यावी लागतात, तेव्हाच तुम्हाला कुठंतरी काहीतरी मिळत जातं. पण जेव्हा मिळायला लागतं तेव्हा ते शेवटापर्यंत असतं. म्हणून तुमची सुरुवात स्लो जरी झाली किंवा अगदी शांतपणे झाली की तुम्हाला ते पेशन्स मुलांमध्ये नसतात. आणि काही वेळा असं होतं की 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष याच्यापेक्षा जास्त नाही आम्ही पेशन्स ठेवू शकत, पण ते पेशन्स द्यावे लागतात. कारण तुमचं तो टायमिंग कधी क्लिक होईल हे सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला पेशन्स दिले पाहिजेत. मग मुलांना ते पेशन्स नको असतात. नवीन अडचणी वेगळ्या आहेत, मुलांची लग्न होतात, मुलांचे संसार चालू होतात, आर्थिक अडचणी येतात, त्यांना पैसे हवे असतात, केसेस मिळत नाहीत. कारण आता कॉम्पिटिशन वाढली. पूर्वी 10-15 वकील जिथे असायचे तिथे आता 10-15,000 वकील झाले. मग प्रत्येकाला ऑफिस नाही, प्रत्येकाला त्या लिव्हिंग स्टँडर्डनी राहता येत नाही, प्रत्येक येणाऱ्या क्लायंटची अपेक्षा वेगळी असते. मग ह्या अडचणी आहेत, मुलं बाळं होतात, पैसा कमी पडतो. कारण तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी राहिला तर तुम्ही ती लाईफस्टाईल अफोर्ड करू शकत नाही, तुम्हाला मग पैशाच्या मागे धावावं लागतं. मग धावता धावता चुकीची कामं होतात. म्हणून माझं नवीन मुलांना हे सांगणं असतं की तुम्ही धावू नका, तुम्ही शांतपणे सुरुवात करा, शांतपणे पुढे जाऊ द्या. पैसा तुम्हाला उशिरा मिळेल, पण जो उशिरा मिळेल तो शेवटापर्यंत असेल. मग गडबड जर कराल तर मग काय होतं की आपण काहीतरी चुकतो, चुकीचे सल्ले देतो, चुकीच्या गोष्टींमध्ये अडकतो, मग आपल्यावर गुन्हे दाखल होतात, मग आपण अटक होतो. हे तुमच्या एका पायी तुमचं आणि तुमच्या संसाराचं सगळं तुम्ही वाटोळं करता. त्यापेक्षा तुम्ही शांततेने गेलात, म्हणजे अतिघाई संकटात नाही, हे साधं एक उक्ती आहे, त्यापेक्षा शांततेने गेलात तर ते तुम्हाला लाईफ लॉंग टिकणारं आहे आणि तुम्हाला त्रास होणारा नाही आहे ते. सो त्यापेक्षा थोडं शांत पुढे जावं, विचार करावा. आपल्या मागे 4 माणसं आहेत, आपल्या मागे आपलं कुटुंब आहे आणि आपल्याला पैसा कमवताना नावही कमवायचं आहे. नाव जर कमवलं तर तुम्हाला लक्ष्मी कधीच नाकारत नाही. पण तुम्ही नावच जर खराब केलं तर तुम्हाला एकदा लक्ष्मी मिळेल पण ती परत परत येत नाही. आणि तक्रारी म्हणाल ना तर सांगू का तुम्हाला, किती चांगलं काम केलं तरी तक्रारी ह्या असतात. म्हणजे आता मी जर एका क्लायंटचं केस लढत असेल आणि त्यात जर मी जिंकले तर जो हारणारा आहे तो नावं ठेवतो, तो खूप शिवाशाप देतो. किंवा आपण जर एखादी केस हरलो, किंवा ते मेरिटवर असतं, प्रत्येक वेळी आपल्या हातात नसतं की आपण निकाल 100% देऊ शकतो, काम करणं 100% आपल्या हातात असतं. मग तो हारलेला माणूसही आपल्याला शिवाशाप देतो, कुठेतरी काहीतरी बोलतो. पण ठीक आहे, ते आता ते आमचं अंगवळणी पडून गेलं की
कोणीतरी आपल्याला बोलणारं आहेच आहे, त्याच्यातनं दुःखी होता कामा नये, कारण की दुःख करून मग पुढच्या गोष्टी सगळ्या अवघड होत जातात आणि प्रत्येक वेळी भावनेतनं काम घेता येत नाही. प्रत्येक वेळी आपल्याला बऱ्याच वेळा डोक्यानं पण काम घ्यावं लागतं. सो प्रत्येक वेळी भावनेनं विचार करून चालत नाही. तुम्ही फार छान बोलतात की प्रामाणिकपणा हा सगळ्या कामाचा बेस आहे आणि प्रामाणिकपणा असेल तरच तुम्हाला खूप पुढे जाता येतं. हे फार महत्त्वाचं वाक्य तुम्ही वापरलं. तुम्ही राज्यभर फिरता, अनेक व्याख्यानं देता, अनेकांना समुपदेशन करता, खटल्यांच्या निमित्ताने असेल, कामाच्या निमित्ताने असेल. अनेक वकील संघटनाही तुमच्या आहेत, त्याही काम करतात. काय काय सध्या जटिल प्रश्न आहेत आणि ते सोडवावेत असं तुमच्या मते वाटतं? आता सध्या जटिल प्रश्न म्हणजे सगळ्यात न्यूक्लिअर फॅमिलीचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांपासून नवरा बायकोपर्यंत जे न्यूक्लिअर फॅमिलीत राहतात, म्हणजे आई वडील आणि मुलगा, ह्यांच्यापर्यंत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. कारण की तुम्हाला मी आता नाव नाही घेणार मी कुठल्या शाळेचं, पण अगदी सिनियर ज्युनियर KG शिकणारी मुलं आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा सेक्शुअल ॲब्यूज होतो आणि ती लहान लहान मुलं असं सांगतात की आमचं सिनियर आमच्यावर हेच करतात. हे शाळांना कळतं, पण शाळांचं नाव जाऊ नये म्हणून पालकांना आणि मुलांना समुपदेशन देतात. आता मला सांगा, ज्युनियर आणि सिनियर KGच्या मुलांना समुपदेशन काय कळणार? पण फक्त केवळ आमच्या शाळेचं नाव जाऊ नये, कुठेही कंप्लेंट दाखल होऊ नये म्हणून हे समुपदेशनाचे कार्यक्रम चालू असतात. पण हे खूप भयंकर आहे की जिथे शाळांमध्ये अत्यंत लेक्चरची गरज आहे. मी ओटा स्कीममध्ये सगळ्या शाळांच्यामध्ये लेक्चर्स देते. मी तुम्हाला सांगते, लहान लहान मुली म्हणजे 7वी-8वीतल्या मुलींच्या दप्तरामध्ये कॉन्डोम सापडतात, वेगवेगळे ड्रेस सापडतात, कारण की त्या शाळेत येऊन ड्रेस बदलून मग बाहेर जातात. मग ह्या मुली चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही, पण त्या ज्या वातावरणात वाढत आहेत किंवा जे आईवडिलांचं त्यांच्याकडे लक्ष नाही, त्यांना आईवडील नोकऱ्या करतात, मग त्यांना घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मी असं म्हणत नाही नोकरी करणं चुकीचं आहे, कारण ती काळाची गरज आहे, पण बरोबरीने घरही जपता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही घर जपताल, घरातल्या मुलांना संस्कार देताल, त्यावरच मग सगळं पुढची पिढी अवलंबून आहे. आणि जर ती पिढी संस्कारहीन झाली तर मग तुमच्या पैसा पाणी कमवणं किंवा तुम्हाला नाव कमवणं याला काही अर्थ राहत नाही. फार गंभीर प्रश्न आहेत. सांसारिक प्रॉब्लेम्स खूप वाढलेले आहेत, कारण प्रत्येकाला फायनान्शियल लिबर्टी आहे. आर्थिक स्वातंत्र्यामुळे कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. पूर्वी असं होतं की तुम्हाला फायनान्शियल लिबर्टी नसल्यामुळे कोणीतरी एक कोणावर तरी अवलंबून होता, त्याच्यामुळे थोडंसं विचारविनिमय व्हायचा. घरात मोठी माणसं असायची, रागावलेलं चालायचं, 4 माणसांनी बोललेलं चालायचं. आता कोणीच कोणाला बोललेलं चालत नाही. लहान मुलांना सुद्धा आपण कितीतरी बातम्या बघतो की रागावले आईवडील म्हणून आत्महत्या केली, मोबाईल दिला नाही म्हणून सुसाईड केलं, 17व्या मजल्यावरून उडी मारली. हे सगळे परिणाम न्यूक्लिअर फॅमिली, पेशन्स नाहीत, खूप फास्ट पुढे जायची घाई, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रॉब्लेम्स आहेत. पण आता आपल्याला त्याच्यावर म्हणजे प्रॉब्लेम म्हणून न बघता त्याच्यावर सोल्युशन काढले पाहिजेत, कारण हे थांबणारे नाहीत. हे असंच जग पुढे जाणार आहे. हे ऐकायलाही कुणाला वेळ नाही. याला म्हणजे गर्भसंस्कार घेतात प्रेग्नंट राहिल्यानंतर, पण डिलिव्हरी झाल्यानंतर होणाऱ्या बाळावर संस्कार नसतात. त्या नुसत्या गर्भात राहून संस्कार होत नाहीत ना, त्याला बाहेर आल्यानंतर पण संस्काराची गरज असते. हे कोणाच्या लक्षात येत नाही. आणि मग म्हणून काही 24 तास त्याच्यापाशी बसून राहिलं पाहिजे असं नाही आहे, पण किमान तुमच्या स्वतःवर संस्कार असतील तर तुम्ही एखाद्या फॅमिलीवर किंवा त्या घरातल्या मुलांवर तुम्ही संस्कार करू शकता. कारण माझं असं अजूनही स्पष्ट मत आहे की घरातली स्त्री ही अख्खं घर बांधून ठेवू शकते आणि सुधारू शकते. तिच्यावर हे 100% अवलंबून असतं की ती ते कशा पद्धतीने पुढे नेते. खरं आहे, खरं आहे. तुम्ही आता बरेचसे प्रश्न मांडलेत समाजामधले, परंतु याच्या जोडीला असं पण एकदा असं एक निरीक्षण आहे की मी तुला कोर्टात पाहते किंवा मी तुला कोर्टात पाहतो. म्हणजे कोर्टाचं जे संरक्षण किंवा कायद्याचं जे संरक्षण आहे, वास्तवात लोकांनी यायला पाहिजे की कोर्टात सुद्धा प्रचंड केसेस प्रलंबित आहेत. या गोष्टी काही लेट किंवा या गोष्टींचाही थोडा हातभार लागतो असं म्हणता येईल? हातभार नाही म्हणता येणार. जसं नाण्याला दोन्ही बाजू असतात तसं त्या दोन्ही बाजू वापरल्या जातात. म्हणजे कायद्याचा वापर आणि गैरवापर दोन्ही होतं. आता कायदा खरोखर खूप चांगला आहे. तुम्हाला सांगेन, आता सध्या तर प्रलंबित प्रश्न फॅमिली कोर्टाचे जास्त आहेत, कारण की फॅमिलीजचे डिस्प्यूट खूप वाढलेत. आपण जसं शिक्षण वाढलं तसे फॅमिलीजचे डिस्प्यूट वाढले. प्रत्येकाची विचारधारा वेगळी वेगळी आली, प्रत्येकाला स्वातंत्र्य आलं, प्रत्येकाला लोकशाहीमुळं आपण कसं वागायचं, कसं बोलायचं, काय करायचं, आपल्या पैशांचं काय करायचं, हे पूर्ण स्वातंत्र्य आहे आता. कारण कोणी कोणाच्या तसं ऐकून घ्यायच्या भानगडीतच पडत नाही. पण सगळ्यात उत्तम कार्यपद्धती फॅमिली कोर्टाची आहे. आपण म्हणू प्रलंबित केसेस आहेत तर एक सुप्रीम कोर्टाचं एक उत्तम ती न्यायप्रणाली म्हणा, त्यांनी एक न्यायप्रणालीमध्ये त्यांचा नियम असेल किंवा त्यांनी एक घालून दिलेला नियम असा आहे की तुम्ही वेळ द्या फॅमिली मॅटर्सना. कारण की फॅमिली मॅटर्स हे लाईफ लाँग किंवा लाँग रनमध्ये चालले जातात. खूप इगो असतो.
तुझं माझं करत करत प्रत्येक वेळी अर्ज वाढत जातात. आणि कोर्टाचं काय असतं, खरं सांगू का, कोर्टापुढे जेव्हा अर्ज येतात तेव्हा कोर्टाला दोन्ही पार्टी सारख्या असतात. त्या प्रत्येक अर्जावर हिअरिंग घेणं हे कोर्टाला बंधनकारक असतं. पण मग त्या छोट्या छोट्या गोष्टी, आता नवीन कायद्याच्या सुधारित कायद्यानुसार इतक्या गोष्टी दिलेल्या गेलेल्या आहेत कुटुंबासाठी, म्हणजे लहान मुलांसाठी दिल्या आहेत, कुटुंबासाठी दिल्या आहेत, नवऱ्यांसाठी दिल्या आहेत, बायकांसाठी दिल्या आहेत, खूप दिल्या आहेत. मग प्रत्येकजण त्याचा वापर करतो. प्रत्येकजण त्या कायद्याच्या कांगोऱ्यांचा वापर करताना प्रत्येकाचे अर्ज प्रलंबित होत राहतात आणि ती प्रक्रिया वाढत जाते. म्हणून समुपदेशन दिलं की तिथे मेडिएटरची आणि समुपदेशकांची, काउन्सिलर्सची व्यवस्था केली आहे. ते एवढ्यासाठी की हे जे लांब वाढणारे मॅटर्स आहेत ते कदाचित समुपदेशनामुळे मध्यवे निघून, मिडवे निघून पटकन ते समुपचाराने मिटू शकतात. त्यानं काय होतं, पैसा वाचतो, वेळ वाचतो आणि इगोही सॅटिस्फाय होतो. तिथे हरल्याची भावनाच नसते. पण लोकांना तेही नको झाले आणि काही वेळा ते समुपदेशनाचं पद्धतीसुद्धा फक्त मॅटर लांबवण्यासाठी वापरली जाते. कारण की तिथे असं आहे की तुम्ही मागाल तितक्या वेळा तुम्हाला समुपदेशन मिळतं, की कारण की मिटतंय का प्रत्येक वेळी तो चान्स घ्यायला नको असं नको, मग तो घेतला नाही आपण, आता हे मिटलं असतं. म्हणून कोर्टही प्रत्येक वेळी, म्हणजे अगदी निकालापर्यंत कोर्ट स्वतः प्रयत्न करतात की तुमच्यामध्ये काही मध्य रस्ता निघतोय का. हे उत्तम पद्धती आहे, पण त्याचा वापर गैरवापर ह्या दोन्ही गोष्टी पर्यायाने आल्यास त्याला आपण थांबवू शकाल. पटकन एक प्रश्न याच्यामुळे तुमच्या उत्तरातनं सुचला आहे की झटकीपट जे घटस्फोट मिळतात ते का, म्हणजे 8 दिवसात घटस्फोट मिळाला, 15 दिवसात मिळाला? नाही, खरं तर ती प्रक्रिया आहे, ती बातमी ही वेगळी येते, प्रक्रिया ही वेगळी असते. झटकीपट नसतो तो मिळालेला, तो दाखल होऊन 6 महिने झालेले असतात, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष गेलेली असतात. आणि ते जेव्हा आता त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. खरं तर ते सांगताना खूप वेळ लागेल आपल्याला, पण मी थोडक्यात सांगते. एक म्युच्युअल आहे की जो दोघांच्या संमतीने दाखल केला जातो घटस्फोट, आणि एक घटस्फोटाची प्रक्रिया चालू असताना ते कन्व्हर्जन होतं, दोघांचं मिटतं. मी जे सांगितलं समुपदेशनाने मिटतं, काउन्सिलर्स पुढे मिटतं आणि मग त्याच्या पुढे ते कन्व्हर्ट होतं म्युच्युअलमध्ये आणि मग त्याच्यामध्ये तो पटकन निर्णय होतो. म्हणजे वर्षभर जर ते पेंडिंग असेल आणि ते उद्या जर कन्व्हर्ट झालं, तर काही लोक असतात की ते आता वर्षभर, 1.5 वर्ष पेंडिंग आहे, तर उद्याच त्याचा निकाल होतो. मग ते असं होतं की 1 दिवसात घटस्फोटाचा निकाल झाला. पण ॲक्च्युअली तसं नाही आहे, त्याची प्रक्रिया मागची मोठी असते. पण बातमी येताना ती छोट्या स्वरूपात येते किंवा वेगळ्या शब्दात येते किंवा ती लेमॅन असतं. पत्रकार हा आपण कायद्याच्या दृष्टीने लेमॅन म्हणूयात, मग तो त्याच्या पद्धतीने ती बातमी देतो. म्हणून असं होतं की ती 2 दिवसात झाला, 1 दिवसात झाला. ॲक्च्युअली 1 दिवसात, 2 दिवसात असे घटस्फोट होत नाही. पत्रकाराची मुलगी असल्यामुळे तुम्ही अचूक शब्दांमध्ये सांगू शकलात. मी थोडं पुढच्या टप्प्याकडे जाईल. वकिलांच्या अनेक संघटना आहेत आपल्या राज्यभरात तुमच्या, त्या कुठल्या प्रश्नांसाठी काम करतात आणि कुठले कुठले प्रश्न त्यांच्यासमोर आहेत? वकिलांच्या अनेक संघटना आहेत. मग वकिलांमध्ये, कोर्टांमध्ये होणारे वकिलांवर हल्ले असतील किंवा पक्षकारांना बसण्यासाठी जागा नसते, पक्षकारांसाठी सुखसुविधा असतील किंवा वकिलांसाठी सुखसुविधा असतील, लेडीज वकिलांसाठी काही हिरकणी कक्ष असतील किंवा काही लेडीज असतात ज्या प्रेग्नंट असतात किंवा डिलिव्हरी होते, बाळ झाल्यानंतर सांभाळायला घरी कोणी नसतं, अशा सगळ्या प्रश्नांसाठी किंवा एकमेकांवर कार्यशाळा एकमेकांसाठी घेतात. नवीन वकिलांसाठी, नवोदित वकिलांसाठी त्यांना प्रशिक्षण वर्ग दिले जातात, काही ठिकाणी लेक्चर्स घेतात. अशा अनेक प्रश्नांसाठी वकिलांच्या संघटना कार्यरत आहेत. कुठल्या कुठल्या संघटना आहेत सध्या महाराष्ट्रात सक्रिय? नाही, आता ह्या प्रत्येक बारच्या म्हणजे सोशल वर्क करणारे जे वकील आहेत, अशा वकिलांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत आणि त्या प्रत्येकाच्या वेगवेगळी नावं आहेत किंवा वेगवेगळ्या वकिलांच्या त्या संघटनामध्ये त्यामध्ये काही सोशल वर्कही केलं जातं. अशा अनेक संघटना कार्यरत आहेत. प्रत्येक, आपण तालुक्याच्या ठिकाणी म्हटलं तर तालुक्याच्या ठिकाणी असते, काही NGOs बरोबर जोडलेल्या असतात. सो अशा अनेक वकिलांच्या संघटना आहेत, अगणित आहेत त्या संघटना. सध्या नवीन पिढीला, जेव्हा आपण मगाशी विषय घेतला जेनझी तुम्ही म्हणालात, तर नवीन पिढीला सध्या काय संदेश देऊ इच्छाल? किंवा सध्या असंख्य जटिल प्रश्न आहेत, कोर्टाकडे जाण्याऐवजी आपण कसं वागलं पाहिजे किंवा अधिकाधिक न्यायव्यवस्थेवर ताण येण्याऐवजी आपलं जीवन आदर्श घडवण्यासाठी काय करता येईल? नवीन मुलांना तर एवढंच सांगता येईल मला की त्यांनी पेशन्स ठेवायला पाहिजे. प्रामाणिकपणा तर नक्कीच असला पाहिजे, पण पेशन्स ठेवताना माझं असं अगदी आग्रहाचं मत असतं की सगळ्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळावं, पण काहींनी प्रॅक्टिस करावी. कारण की प्रॅक्टिस करताना जेव्हा तुम्हाला जी माणसं वाचायची सवय लागते, माणसांचे अनुभव येतात, आयुष्याचे कांगोरे उलगडत जातात, प्रत्येक माणसागणित नवीन नवीन आयुष्य आपण अनुभवत जातो. हे जेव्हा आपल्याला सवय लागते तेव्हा आपल्याला आयुष्याच्या अडचणींचा कसा सामना करायचा ह्याचं पण आपल्याला ज्ञान मिळतं. हे एक शिक्षण आहे. वकिली क्षेत्र हे
संपूर्ण युनिव्हर्सिटी आहे, जिथे तुम्हाला अगदी सुरुवातीपासून आयुष्याच्या शेवटापर्यंत असे एक ना अनेक असे असंख्य अनुभव येतात, ज्याच्यामधून तुम्ही तुमचं आयुष्य खूप प्रगल्भ करू शकता. म्हणून काही वर्ष तरी वकिली केली पाहिजे, ती प्रामाणिकपणे केली पाहिजे, पेशन्स ठेवला पाहिजे, पैशाच्या मागं नाही पळलं पाहिजे. पैसा ही अत्यंत काळाची गरज आहे, पण पैशाच्या मागे नक्कीच नाही पळलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही पैशाच्या मागे पळता तेव्हा तुमचा विद्येचा हात कुठेतरी सुटतो आणि मग तुम्ही त्याच्यानं दूर फारकत घेतली गेली की मग तुमच्याकडनं ते जर एकदा सुटलं तर त्या मिळणाऱ्या पैशांचा उपयोग नसतो किंवा तेही आपल्याला सोडून जातात. सो ते झालं नाही पाहिजे. सगळ्यांनी थोडंसं प्रॅक्टिकली सिरियसली कुठेतरी ज्युनियरशिप 1-2 वर्ष 3 वर्षाची आयुष्यात दिली पाहिजे आपल्या आयुष्याची वकिली क्षेत्राला. आणि ती देता देता थोडंसं सोशल वर्क केलं पाहिजे, ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा छुपा अजेंडा ठेवून कुठेतरी आपलं नाव पुढे चाललं पाहिजे, कुठेतरी आपल्याला खूप महत्त्व मिळालं पाहिजे, कुठेतरी आपला काही फायदा होतो आहे का, कुणाच्या ओळखीतनं कुणाच्या मार्फतनं आपण हे पोचून यांचं काहीतरी आपण फायदा घेऊ शकतो आहे का, असे विचार न करता केवळ काम आणि काम जर तुम्ही प्रामाणिकपणे केलात तर नक्कीच वेळ लागतो बरं का. ह्या पायऱ्या चढायला खूप वेळ लागतो, पण ह्या पायऱ्या तुम्ही हळूहळू चढलात ना तर ते आयुष्यात तुम्हाला एवढं काही देऊन जातात की तुम्हाला शब्द पण उरत नाहीत त्याच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करताना. खरं आहे, कारण प्रामाणिकपणे काम केलं आणि निष्ठेनं काम केलं तर ॲडव्होकेट वसंतराव कोठारींचं नाव घेतलं. अगदी आणि ते खूप समाधान असतं आणि समाधानाने आपण झोपतो. म्हणजे वडील मला नेहमी म्हणायचे, आम्ही लहान होतो, मी एक छोटासा प्रसंग सांगते. आम्ही लहान होतो, आम्ही शिरूरवरनं पुण्याला यायचो, काही खरेदी असेल, दवाखाना असेल किंवा काही वडिलांबरोबर असेल तर आम्ही आमच्या वडिलांकडे त्यावेळी मारुती, फियाट अशा त्यावेळच्या गाड्या असायच्या. मग त्या गाड्या असताना आम्ही गाडीत प्रवास करताना पुढे एखादी भारी गाडी चाललेली असेल, BMW असेल, मर्सिडीज असेल, तर आम्ही म्हणायचो की डॅडी आपल्याला पण अशी गाडी घ्यायची. तर डॅडींचं एक छोटं म्हणजे त्यांनी कधीच आयुष्यात कुणाशी कंपॅरिझन केली नाही, कधीच. म्हणजे मी बघितलंच नाही त्यांना. म्हणजे आमच्याकडचा ज्युनियर डॅडींचा जेव्हा स्वतःची वकिली सुरू केली तेव्हा डॅडीने त्याला 200 ब्रीफ गिफ्ट केल्या होत्या की तुझं आता ऑफिस तू चालू केले, तू ह्या माझ्या ब्रीफ तू चालव. म्हणजे इतकं मोठेपणा होता त्यावेळी. आणि आमच्याकडचे म्हणजे माझ्या वडिलांकडे डेस्कवर क्लार्क होते आमचे ज्युनियर, ते त्यावेळी त्यांना वकिली करायला लावली क्लार्क असताना. त्यांना वकिली केल्यानंतर ते उत्तम वकील झाले. त्यांनी आज वर्धेसारख्या ठिकाणी फ्लॅट घेतला. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे ड्रायव्हर होता, त्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं शिकायला लावलं. तो आज पोलिसांमध्ये भरती आहे. एक ना अनेक असंख्य वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची लग्न लावून दिली, त्यांची घरं, त्यांना आज मुलं बाळं आहेत. असं ते सगळं त्यांचं ते कार्य होतं. आणि मग आम्ही असं म्हणालो की ते म्हणायचे त्या गाडीला किती चाक आहेत? 4. आपल्या गाडीला किती चाक आहेत? 4. आपली गाडी कुठे नेते? आपल्या स्थळी पोचवते. त्यांची गाडी कुठं नेते? त्यांच्या स्थळीच पोचवते. मग वेगळं काहीच नाही आहे. तर तुम्ही तुमच्या आहेत त्या गोष्टींकडे समाधानाने बघायला शिका. जेव्हा तुम्ही कंपॅरिझन करताल तेव्हा तुम्ही दुःखी होताल. मग तो मोठा झाला म्हणून मी मोठं होण्यासाठी काहीतरी वेगळंच करायला लागेन मी. सो हे नको होतं. म्हणजे असे ते खूप छोटे त्यांना इतकी छोट्या गोष्टीत त्यांना इतकी खुशी असायची. आणि मग त्यांनी कधी कंपॅरिझन केलं नाही, वकिली ते नाही केलं. त्यांना राग यायचा खोटं बोलल्यानंतर. म्हणजे आमच्याकडे असं होतं त्यावेळी की जर एखादी तक्रार झाली तर जिल्हा न्यायाधीश तेव्हा तालुक्याच्या ठिकाणी यायचे चौकशीला. आणि त्यावेळी कोठारी वकिलांना विचारायचे की कोठारी वकील असं घडलंय का? ते हो म्हणले तर ते पुढं विचारायचे पण नाहीत कुणाला. इतका विश्वास होता की हे खोटं बोलणार नाहीत. खूप सडेतोड होते वडील माझे, बोलायला अत्यंत फटकळ होते, स्पष्ट होते. म्हणजे छोटासा एक प्रसंग आहे की कोर्टामध्ये एकदा एका नाझरनी ॲफिडेव्हिट करण्याचे पैसे मागितले. काहीतरी 10 रुपये त्यावेळी मागितले असतील. आमचे वडील गेले, ते ॲफिडेव्हिट घेतलं आणि डायरेक्ट जो JMFC होता त्यांच्या चेंबरमध्ये गेले आणि सांगितलं हे ॲफिडेव्हिट करा. तर ते म्हणाले का बाबा, नाझर बसलाय, त्याला ते ड्युटी दिली आहे. ते म्हणे नाही, नाझरकडे 10 रुपये लागतात, ते आमच्या क्लायंटकडे नाही, तुमच्यापुढे ₹1.25 तिकिटात होतं, ते तुम्ही करा. ही आणि त्यामुळे काय व्हायचं की आम्ही कुठेही गेलो की दादासाहेबांची मुलगी म्हणताना अजूनही असं आहे की ते उठून उभे राहतात. की म्हणजे अजूनही माझ्या कुठल्या क्लायंटकडनं कधी कुणी पैसे घेतलेले मला आठवत नाही, कुठला शिपाई असेल, कुठला क्लार्क असेल. आणि जर कळलं की कोठारी वकिलांचे, ते पुन्हा देतात घेतलेले असतील तर की नाही, हे नको, ताईंचे पैसे नको. एक छोटा प्रसंग आहे. शिरूर कोर्टात आम्ही ज्युनियरशिप करत होते आणि वडिलांनी मला सांगितलं की तुम्ही आता हे ॲफिडेव्हिट करून आणा. ॲफिडेव्हिट मी करायला गेले. तिथल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मला असं वाटलं की आपण सगळे देतात म्हणून मी 50 रुपये त्यावेळी त्या क्लायंटकडनं घेतले, असेच द्यायला घेतले 50 रुपये. पण त्या क्लायंटलाही त्याची तक्रार नव्हती. पण त्यांनी आले आणि वडिलांना सांगितलं, दादासाहेब लेकीला 50 रुपये दिलेत बरं का ॲफिडेव्हिटचे. मी त्यांनी त्या फीसाठी सांगितलं की तुमच्या फीत काय असेल ते ॲडजस्ट करून घ्या. ते वडिलांना काही खपलं नाही. त्यांनी सगळे वकील गोळा केले. शिरूरचं कोर्ट जर कोणाला माहिती असेल तर असं एक दगडी जुनी बिल्डिंग आहे, जुन्या काळची, ब्रिटिश काळची. आणि तिथे खाली अशा डेस्कवर क्लार्क बसतात सगळे. आणि क्लार्क बसतात आणि त्यांनी मला हाका मारली, म्हणजे इकडे या. मी आले, मला माहीत नव्हतं. सगळ्या वकिलांना बोलवलं, सगळे पक्षकार उभे, छोटं ग्रामीण भागातलं ते न्यायालय, सगळी गर्दी होती, सगळे क्लार्क बसलेले.
म्हटले तुम्ही जे आत्ता 50 रुपये हरामचे यांच्याकडनं घेतलेत ते त्यांना परत देऊन टाका. मी तुम्हाला सांगितलं होतं का ते घ्यायला? मला काही सुचेना. मला इतके हातपाय थरथरायला लागले की आपण हे काय केलं, चुकलं का काय आपलं काय? मी तर स्वतः ते घेतले नव्हते, पण माझं काय चुकलं? ते म्हणले असे मी न सांगता कुणाकडनं पैसे घ्यायचे नाहीत आणि ते कुणाला द्यायचे म्हणून तर मुळीच घ्यायचे नाहीत. ते पैसे त्यांना परत देऊन टाका. मी ते ज्यांना दिले होते त्यांच्याकडनं ते परत आणले, परत दिले. ते मला इतके बोलले वडील माझे सगळ्यांसमोर आणि मला 15 दिवस ते क्लार्क बसतात. पूर्वी असे कोर्टाच्या बाहेर डेस्क टाकायचे आणि तिथे क्लार्क बसवतात आणि तिथे मला बसवलं. आमचं एक संदीप कडेकर नावाचे क्लार्क होते आमच्या वडिलांकडे, त्यांच्याबरोबर अर्ज लिहायला बसवलं. आणि त्यावेळी आमच्याकडे कानुगो नावाचे साहेब होते JMFC. त्यांना ते खूप ऑकवर्ड होतं. म्हणजे दादासाहेबांचं नाव खूप मोठं होतं की हे सगळ्यात खूप म्हणजे बोर्ड जेव्हा असतो तो वकिलांचा तेव्हा सगळीकडे कोठारी 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 असं नाव आहे, 2-4 दुसऱ्या कोणाची असायची. सो त्यांचं प्रस्थ खूप मोठं होतं, त्यांचा प्रभाव खूप मोठा होता. त्यांनी मला चेंबरमध्ये बोलवलं आणि म्हणाले तुमचे वडील असं का करतात, तुम्हाला बाहेर का बसवलं असं क्लार्कच्या ठिकाणी? म्हणजे मला त्यांनी शिक्षा दिली आहे. मग त्यांनी मला तेव्हा गांधी कसे वकील झाले ते एक पुस्तक दिलं वाचायला. मग मी घरी जाऊन आईकडे खूप तक्रार केली, रडले की मला डॅडींनी असं वागवलं वगैरे. पण आता जर मी मागं बघितलं तर कदाचित तेच माझ्या आयुष्याचं गमक आहे की मला ते खूप ऑनेस्टली सगळ्या गोष्टी करायची सवय लागली आणि मी अजून थोडी त्या बाबतीत म्हणजे प्रामाणिकता असेल किंवा काम असेल त्या बाबतीत मी खूप ऑर्थोडॉक्स आहे. मी खूप जुन्या पद्धतीने चालत राहील. मी अर्ज लिहिणे कसे लिहायचे ते असेल, काम कसं करायचं ते असेल आणि माझं कोर्टानं सुद्धा मी कोर्टापुढे सुद्धा कधीही खोटं सबमिशन करत नाही. मी जे काय आहे ते स्पष्ट सांगते. मी मुलींनाही ज्या कोणी आपल्याबरोबर काम करतात त्यांनाही सांगतो आम्ही जे काय असेल ते खरं सांगा. मग त्यातनं काही होऊ देत, आपल्याला आपल्या विरोधात जाऊ दे, आपला अर्ज रिजेक्ट होऊ दे, काय होऊ दे, पण खोटं बोलू नका. आम्ही खोटं बोलत नाही आणि हे कोर्टांनाही माहिती आहे की सुप्रिया कोठारी कोर्टापुढं खोटं सबमिशन करत नाहीत. त्यांचा शब्दावर म्हणजे एखादा अर्ज मी दिला आहे किंवा एखाद्या अर्जात काही असं झालं असं म्हटलं तर 100% विश्वास ठेवतात, कारण मी कधीच खोटं सबमिशन करत नाही. आणि पेपर बघितल्याशिवाय आम्ही जात नाही. मुलींनाही तसंच शिकवतो, पेपर बघितल्याशिवाय कोर्टापुढे जाऊ नका. कुठल्याही व्यवसायामध्ये फक्त वकिली असं नाही की फार सचोटीने चाललं की व्यवसाय होणार नाही किंवा फार अशील मिळणार नाहीत, फार ग्राहक मिळणार नाहीत, अशी एक समजूत आहे, गैरसमज आहे तो. पण तो तुम्ही हाणून पाडलेला आहे. म्हणजे वडिलांपासून, वडिलांचा वारसा असेल किंवा तुमच्या प्रामाणिकपणा किंवा सचोटीने सुद्धा एक वेगळं नाव निर्माण झालेलं आहे. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा, एखादा असा प्रसंग छानसा की ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पतीपत्नीला समुपदेशन करत आहात किंवा दुसऱ्या एखाद्या प्रकरणामध्ये आलेले अशील आहेत की न विसरता येण्यासारखा काही प्रसंग घडला आहे, तो जरा एकदा. खरं तर आता खूप अवघड आहे, तसे खूप प्रसंग, एक बोलायला गेले की खूप प्रसंग आठवतात. पण एक मी 2007-08 जेव्हा आपण एक हे मोकळेव्हा सदर चालू केलं तेव्हाचाच एक प्रसंग आहे. एक समुपदेशनाचा नाही आहे खरं तर, थोडा गंभीर आहे. एक मुलगी होती देहू रोडला राहणारी. म्हणजे मला एवढं सांगायचं की समुपदेशनाचा किंवा ह्या सकाळच्या मोकळेव्हाचा किती लोकांना फायदा झाला की ज्या गोष्टी आपण बोलू शकलो नाही त्या कशा बोलत्या झाल्या, पेपरमध्ये व्यक्त झाल्या. ते एक मुलगी होती, यंग होती आणि ती देहू रोडमध्ये कुठेतरी राहत होती. जुन्या वाड्यात राहायचे ते लोक, सगळी एकत्र फॅमिली होती. त्यावेळी तिने मला असा एका देवळात जाऊन कुणाचा तरी फोन घेतला आणि गपचूप फोन असा केला होता की ताई मी ज्या घरात राहते तिथे आम्ही सगळे एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो. लहानपणापासून आमचा वाडा होता, तर अशा वेगवेगळ्या खोल्या आहेत वाड्यामध्ये. तर मी लहानपणी अशा आम्ही अभ्यास करायचो वेगवेगळ्या खोल्यांमध्ये. तर माझ्याच घरातल्या लोकांनी माझ्यावर अतिप्रसंग केली. मग एका चुलत भावाने केला, म्हणून त्याच्या भावाने केला, मग त्याच्या वडिलांनी केला. हे मला मी घरी सांगितलं पण वडील काय ऐकून घ्यायला ते तयार नाहीत. वडिलांना असं वाटतं मी खोटी बोलते, पण मला यातनं बाहेर काढा. आणि ती मुलगी फोन बंद करून टाकायची. मग तो फोन बंद केल्यानंतर आम्हाला तिला कुठे ट्रेस करायचं किंवा कसं तिच्यापर्यंत पोचायचं हे आम्हाला खूप अवघड होतं. मग ती उत्तरं फक्त मला सकाळमधनं देता यायची आणि मग त्यातनं आम्ही ती उत्तरं देत गेलो आणि मग त्यातनं तिला ते कधी कधी काय आम्हाला म्हणायचं ते उलगडत गेलं. आणि मग एखाद दिवशी फक्त कधीतरी माझ्या फोनवर कधीतरी असा थँक्यू वगैरे असा मेसेज यायचा. पण हा एक प्रसंग होता की जो थोडा लक्षात राहण्यासारखा आहे. थोडा आम्ही पर्सनली नाही मदत करू शकलो त्या ठिकाणी, पण त्यामुळं काय व्हायचं, काही लोक घाबरायची पण की स्वतःची नावं येतील किंवा आम्ही सांगितलं तर आमच्यापर्यंत लोक येतील. इथे प्रभात रोडला आम्ही एक असंच मुलगी होती, ती खूप असं स्ट्रेसमध्ये असेल किंवा काय, आणि तिच्या आईने आम्हाला ते हे भगिनी हेल्पलाईन चालू केल्यानंतर फोन केला असा घाईघाईत की तुम्ही माझ्याकडे खूप अवघड प्रसंग आहे आणि तुम्ही लवकर या, माझी मुलगी दार उघडत नाही. प्रभात रोडला खूप चांगल्या कुटुंबातली लोकं होती आणि आम्ही दोघं तिघं, मी उदय जगताप, आम्ही असे, आम्हाला त्यात बर्गे साहेब खूप मदत करायचे, भानुप्रताप बर्गे.
तर त्यांचं थोडंसं ते तेव्हा खात्यात असल्यामुळे आम्हाला मॅनपॉवर पटकन मिळायची, की कुठे जायचं असेल, कुठे काय करायचं असेल तर पटकन लोकं आमच्या मदतीला यायची. आणि उदय जगतापांचं पण त्या गणपती मंडळांमुळं चांगलं सगळं थोडं काम केलेलं होतं, गुन्हेगारांसाठी काम केलं, तर लोकं आमच्याकडे पटकन अवेलेबल व्हायची. किंवा वैभव असेल वंदे मातरमवाला, त्यामुळे वैभव वाघ, तर त्यामुळे आम्हाला माणसं खूप पटकन अवेलेबल व्हायची. तर इथे प्रभात रोडला एका मुलीनं सुसाईड करत होती, तिने ते दाराला पंख्याला दोरी बिरी लावली आणि दारं लावून घेतली. आणि मग आईचा फोन आल्यावर आम्ही पटकन गेलो, आम्ही ते दार उघडलं, त्या मुलीला खाली घेतलं, तिला समुपदेशन केलं. 2-4 वर्ष ती आमच्याकडे येत होती, मग ती बसली आमच्याबरोबर कोर्टात, मग तिचं आता लग्न वगैरे झालं, पण त्यातनं आम्ही तिला बाहेर काढलं. सो असे खूप एक म्हणजे मला असा खूप प्रश्न पडतो की कुठल्या प्रसंगाला महत्त्व कमी जास्त द्यायचं. इतके असे प्रसंग आहेत की त्याला काही लिमिट नाही. एक लक्षात राहण्यासारखा प्रसंग आहे की आपल्याकडे तेव्हा सांगलीला नांगरे पाटील SP होते आणि मी नेहमी सांगते हे सगळ्यांना भाषणामध्ये, कारण की तो मी विसरू शकत नाही प्रसंग. एक 18-19 वर्षाची मुलगी होती, जिनं नर्सिंगचा कोर्स केलेला होता आणि तिला ते GNM म्हणून नर्सिंगचा कोर्स सांगलीलाच पूर्वी काहीतरी होतं ते, तिथे तिला ॲडमिशन घ्यायची होती. म्हणून ती ॲडमिशनसाठी इथून पुण्याला सांगलीला गेली. सांगलीला काहीतरी ती लाईनमध्ये उभी राहिली आणि तिचा नंबर येईपर्यंत ते क्लोज झालं. हे आतनं एका मुलाने येऊन तिला सांगितलं की आता तुम्ही पुण्याहून आलाय तर तुम्ही आज मुक्काम करा, उद्या सकाळी 7ला हे उघडतं, तुम्हाला मी ॲडमिशन घेऊन देतो म्हणून. ते डॉक्टरच होते कोणीतरी तिथे आतले, नवीन जॉईन झाले, माहीत नाही कोण होतं ते. ती थांबली, घरी फोन केला, तिचे वडील स्टॅम्प वेंडर होते साधे, म्हणजे इतकं तोंडावर नाव येतं पण मला घ्यायचं नाही आहे ते. खूप साधे स्टॅम्प वेंडर होते. इथे शुक्रवारामध्ये जी आहे हिराबागच्या जवळ तहसील कचेरी, तिथे ते बसायचे. आणि ते म्हणाले ठीक आहे, येणं जाणं करण्यापेक्षा तिथे थांब, कुठेतरी बघ तू आणि ये उद्या सकाळी ॲडमिशन घेऊन. तो म्हणाला की तुला कुठेतरी इथे मुली राहतात पेईंग गेस्ट म्हणून, तिथे नेतो. लेडीज हॉस्टेल असं सांगितलं आधी. तिथे गेले, बाहेर थांबवलं तिला, आता आले, बाहेर आले आणि म्हणाले जागा नाही आहे, आपण पेईंग गेस्ट म्हणून मुली जिथे राहतात तिथे जाऊ कॉट बेसिसवर. तिथे गेले, कुठल्या तरी रूममध्ये नेलं, मुली बाहेर गेल्या, तू बैस तोपर्यंत तुला काहीतरी प्यायला देतो म्हणून सांगितलं. तिला ते दिलं, रेप झाला, सकाळी ती उठली, तिला चालता येईना, मग तिने आईवडिलांना फोन केले, आईवडील आले, मग कंप्लेंट होणार म्हणून मग तो मुलगा म्हणाला की नका करू कंप्लेंट, मी लग्न करतो. आळंदीला जाऊन लग्न केलं. लग्न केल्यानंतर तो मुलगा म्हटला की मला आता तो अकलूज वगैरे कुठला तरी होता, मला आता घरी जाऊन सांगावं लागेल. तो म्हटला मी न सांगता हे सगळं केलं आहे, तर आत्ता मुलगी तुमच्याकडे घेऊन जावा, मी नंतर येऊन तिला घरी घेऊन जातो आईवडिलांना कन्व्हिन्स. तो मुलगा जो निघून गेला तो निघूनच गेला, तो आलाच नाही परत. मग ही मुलगी त्याचा शोध काढत अकलूजपर्यंत पोहोचली. आता कुठेतरी असंच आपल्या त्या भगिनी हेल्पलाईनमुळे मी लेक्चर देत होते, त्यामुळे माझा नंबर होता, हाच नंबर हेल्पलाईनचा आहे जो माझा नंबर आहे तो. सो तिच्याकडे तो नंबर होता. ती त्यांच्या घरी गेली, त्यांनी सगळ्यांनी तिला ओळखच द्यायला नाकारली. रात्रीचे 11 वाजलेले होते, घरात घेतलं नाही, मुलांनी तर सरळ नाकारलं. मग ती म्हणाली की मला फोन केला, मला म्हणली ताई असं असं झालं आहे आणि आता मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही, कारण की माझे वडील तर भाऊ छोटा कॉलेजला होता आणि माझे वडील साधे स्टॅम्प पेंटर आहेत आणि सगळीकडे नाव जाईल आमचं वगैरे. मग मी तिथल्या पोलीस स्टेशनला फोन केला तेव्हा की अशी एक मुलगी आहे, तुम्ही तिला एक तर गाडीत बसून द्या, तुमच्या गाडीने तिला पाठवा, नाहीतर तिची काहीतरी सोय करा रात्रभर, जेणेकरून तिचा जीव जायला नको. मग पोलिसांनी काहीतरी तिला बसून दिलं वगैरे, ती आली. मग ती इथे आल्यानंतर आम्ही ते सांगलीला, आता त्यावेळी असं होतं की ज्या ज्युरिस्डिक्शनमध्ये घडले तिथेच कंप्लेंट करायची. म्हणजे खरं तर कायद्यामध्ये तुम्ही कुठेही घेऊन 0 नंबरनी पाठवू शकता, पण थोडीशी आपल्याकडच्या पोलिसांची आणि माझी ही तक्रार आहे की थोडेसे हे निष्क्रिय आहेत या बाबतीत पोलीस, आणि त्यावरनं मी खूपदा वाद घातलेला आहे त्यांच्याशी की असे कायदेच नसताना तुम्ही तुमच्या मनाने चालवता हे सगळं. तर त्यांनी मग ते सांगलीला जा म्हणाले. आता वाद घालायला वेळ नव्हता म्हणून आम्ही तिकडे पाठवलं. नांगरे पाटील खूप मदत करायचे त्यावेळी, त्यामुळे आम्ही त्यांच्या भरोशावर तिकडे पाठवलं. त्यांनी मदतही केली, पोलीस भरती चालू होती. पण गंमत अशी झाली की नांगरे पाटलांच्या त्यावेळी ते बदली झाली परत तिथून, आणि त्यांच्या सांगण्यावर आम्ही तिथे तिला तिची आई आणि ती जायच्या. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती मुलगी तिथे बसायची, वडापाव खायच्या दोन्ही मुली. पण गंमत अशी झाली की त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा जे कोणी असतील उपस्थित त्यांनी तिची कंप्लेंट घेऊन तिला धीर देण्यापेक्षा तिला तू कशी कंप्लेंट करू नको, तुझ्या पुढे कसं आयुष्य आहे आणि तू कशाला वेळ घालवतेस, असं कन्व्हिन्स करत गेले. 1 महिना तिचा पेशन्स 1 महिन्यानंतर संपला. त्याच्यानंतर ती मुलगी, तिच्या डोक्यावर परिणाम झाला, ती वेडी झाली. तिच्या MCचे पॅडसुद्धा तिची आई बदलत होती. आणि नंतर मात्र त्यांनी आमची मदत नाकारली. म्हणजे आम्ही गेलो ना त्यांच्याकडे तर त्यांनी आम्हाला इथून हात जोडले की आम्हाला आता झालं, एवढं वाटोळं पुरे झालं, तुम्ही आम्हाला मदत करू नका. आमचा प्रामाणिक हेतू होता. आम्हाला नांगरे पाटलांनी खूप मदत केली. पण जी काही सिस्टीम आहे किंवा आपल्याकडे अजूनही ते होतं की एखादी मुलगी गेली, सगळ्याच काही कंप्लेंट खोट्या नसतात. एखादी मुलगी गेली तर आधी तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं की ही खरी बोलते की, म्हणजे इव्हन आम्ही हे अनुभव घेतलेत. आमच्याही बाबतीत आम्ही कधी पोलीस स्टेशनला गेलो तर आम्हाला अशी ट्रीटमेंट मिळते की
खूप थर्ड क्लास ट्रीटमेंट मिळते. म्हणजे तो रिस्पेक्ट नसतो, तो आधार नसतो. आणि त्याचमुळे मी माझ्या ऑफिसमध्ये येणाऱ्या माणसांना कसा आधार मिळेल किंवा कसं त्यांना परकं वाटणार नाही, कसं उप्रिय वाटणार नाही की अरे आपण तर, आपल्याला कोणीतरी आधाराचं स्थान आहे, किमान ऐकून घेणार आहे, एवढी एक माफक इच्छा असते. आणि त्यातनं मग आम्ही ते असा विचार करून लोकांना थोडा वेळ ऐकून घेतो. मग ती ट्रीटमेंट वाईट मिळते, तिथे तिला ऐकून घेतलं गेलं नाही, त्याच्यामुळे तिची आता, आणि त्यांनी घर सोडलं. भाऊ कॉलेजमध्ये मित्र, की त्यावेळी तसं होतं की त्यांना थोडा कमीपणा वाटला, मग त्यांनी ते घर सोडलं, ते दुसरीकडे गेले. वडील साधे स्टॅम्प पाऊंडर होते, त्यामुळे त्यांची फारशी पोच नव्हती, उंची नव्हती. काय झालं पुढे माहिती नाही, पण हा प्रसंग न विसरणारा आहे आयुष्यात, की असे प्रसंग कुणावर येऊ नये आणि आम्हाला मदत करता आली नाही, असे होऊ नये. म्हणून आम्ही ह्या मदती कुठेही कशाही स्वरूपात असेल, आमच्याकडं आम्ही थोडंसं माणसांचं जाळं जास्त विणलेलं आहे. हे सगळे जे लोक आहेत की खरोखर जे सोशल वर्क करतात, मी जी आत्ता नावं घेतली, हे खरोखरी अर्ध्या रात्री तुम्हाला मदत करतात. हे कधी तुम्ही फोन करा, हे मदत करतात, हे फोन करतात. तिथले अधिकारी असतात. त्यावेळी कोल्हे साहेब होते पंढरपूरला, ते SP होते, त्यांनी मला तेव्हा खूप मदत केली होती. म्हणजे असे काही मी प्रसंग तिथले सांगितले की ते तिथल्या लोकांना घ्यायचे, तिथून मग ते राबवायचे सगळी यंत्रणा. असे सगळे अधिकारी असतील, कलेक्टर माझ्याबरोबरचे असतील, माझे क्लासमेट असतील, जे उच्च पदस्थ अधिकारी झालेत, त्यांनी त्यावेळी त्या ठिकाणी मग आमच्या ह्या भगिनी हेल्पलाईनला मदत केली. त्या ठिकाणी आम्हाला लोकांना खूप छान प्रतिसाद मिळाला आणि लोकांना मदत होत गेली. वाईट प्रसंगही आले, म्हणजे आता मी सांगेन SP ऑफिसला आम्ही, आपल्या इथे कमिशनर ऑफिसला आमच्याबरोबर सचिन तावरे होते त्यावेळी. मग ते, माझा नंबर हा हेल्पलाईनचा असल्यामुळे तो सगळीकडे व्हायरल झाला की हाच नंबर आहे. तर त्यातनं रात्री खूप फोन यायला लागले. म्हणजे 24 तास तो फोन, आणि वाईट सगळीकडे झाडावर ते नंबर लागले, जिथे जाईल तिथे ते नंबर लागले, घाणेरडे शब्दात ते नंबर लागले. पण तो मुलगा त्यावेळी तो पकडून आणला पोलिसांनी. म्हणजे मला सांगायचं आहे काय, तर पोलीस काही करू शकतात, ज्या गोष्टी सापडणाऱ्या नाहीत तेही सापडू शकतात. मग तो सापडून आणल्यानंतर हे सगळे, ही जी लोकं होती, की सचिन तावरे होते, उदय जगताप होते, आमच्याबरोबर संगीता मावळे होत्या, सुनीता मोरे होत्या, बर्गे साहेब होते, हे सगळे जे लोक होते, यांनी त्यावेळी त्या मुलाला मग सगळ्यांनी कंप्लेंटी झाल्या, त्याला थोडंसं झापडलं किंवा त्याला काही शिक्षा दिली. त्यातनं मग ते तसं कधी घडलं नाही, पण असे छोटे छोटे प्रसंग घडले. आणि अजून एक मला एक सांगा असं वाटतं, बरोबर, मला खूप लोक असं विचारतात की तुम्ही स्त्री आहे म्हणून तुम्हाला असे काही वाईट अनुभव आले का? तर खरं सांगू का, आपण जसं असतो तसं जग दिसतं. मला असे कुठलेही वाईट प्रसंग आले नाहीत. मी रात्री 12-1 वाजेपर्यंत लोकांबरोबर, पुरुषांबरोबर काम केलं, पण मला कधीही अनादराची वागणूक मिळाली नाही. मला नेहमी रिस्पेक्टच मिळाला. तुम्ही जसे आहात, तुम्ही जसे वागता, तशी तुम्हाला वागणूक मिळते. आपल्या डोक्यात जर काही वाईट नसेल तर कदाचित असे प्रसंग येत नाही. सो माझ्याकडे असा एकही प्रसंग सांगण्यासारखा नाही की मला कोणीतरी वाईट ट्रीट केलं किंवा मला काहीतरी असभ्य वागणूक मिळाली, असं काही झालं नाही कधी. आणि मला एक घाणेरडी सवय आहे की लोकांचं कुणाचं काही रस्त्यात भांडण चाललेलं असेल किंवा कुठेही काही चाललं असेल तर मी मध्ये पडते. म्हणजे मला असं वाटतं ही माझी जबाबदारी, लोकांना ते आवडत नाही, पण मला असं वाटतं की ती माझी जबाबदारी आहे की आपण एक नागरिक आहोत, आपण सुजाण नागरिक आहोत. मग आपल्याकडे पोलिसाची वर्दी नसली म्हणून काय झालं? म्हणजे असे पोलीस स्टेशन पण सांगेल, त्यांच्या ग्रुपमध्ये पण माझे असे एक ना अनेक असंख्य, म्हणजे पुण्यात कुठे काही प्रॉब्लेम झाले, कुठे पार्किंगमध्ये वाद झाले, आजही मी त्यांच्या ग्रुपमध्ये आहे. त्या पोलिसांच्या सगळ्या, त्याच्यामध्ये SCP DCP कमिशनर सगळे आहेत. मी माझे मेसेज टाकत असते की असं इथं झालंय, तुम्ही असं करा, तुम्ही असं करायला पाहिजे, ह्या पार्किंगमध्ये मारामारी झाली, ह्या कार्यक्रमात मुलांची गाडी अडवली, इथे असं झालं, असं मी टाकत असते. मी स्वतःला एक न कपड्यातला, वर्दीतला पोलीस न समजता एक सामान्य माणूस म्हणून मी हे काम अविरत करत असते. माझी जबाबदारी म्हणून मी असं माघार घेत नाही की आपण स्त्री आहे, आपण कसं हे करायचं, म्हणजे असं काही नाही. आणि सगळे आमच्यासारखे लोक पाठीशी उभे असतात, त्यामुळे असे वाईट प्रसंग फार कमी येतात. असं काही अनुभवास येत नाही वाईट काही. खूप छान सांगत आहात मॅम तुम्ही. सर्वसामान्य माणूस हाच शेवटी, त्याच्या अंगावर वर्दी असो कुठली, वकिलाची असो किंवा पोलिसाची असो नसो, सामान्य माणसाने ठरवलं तर समाजामध्ये जनजागृती घडू शकतो. मला एक तुम्हाला प्रश्न विचारावा वाटतो की सध्याच्या महिला प्रचंड सक्षम आहेत असं म्हटलं जातं, पण त्याच बाजूला दुसरीकडे त्यांच्यावर अन्याय अत्याचार देखील थांबलेले नाहीत. मग खरं काय? मी असं म्हणेन, सध्याच्या महिला नाही तर पूर्वीपासूनच्या महिला खूप सक्षम आहेत. राणी लक्ष्मीबाई आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, अगदी आपल्या मुलाच्या छातीशी घेऊन त्यांनी युद्धात सहभागी झाल्या. याच्यापेक्षा सक्षमता असूच शकत नाही दुसरी काही. तेवढी बरोबरी होती, फक्त त्यांना एक्सपोजर नाही मिळालं. म्हणजे त्यावेळी तर आपण त्यांची नावं आता आदर्श म्हणून घेतोच. आत्ताच्याही महिला खूप सक्षम आहेत. पण काय होतं माहिती आहे का, की जसं जसं काळ बदलत जातो, म्हणजे मॉडर्नायझेशनच्या व्याख्या जशा बदलत जातात, तसे वेगवेगळे स्वरूप, वेगवेगळे बदल आपल्याला समाजात पाहायला मिळतात. महिला खूप सक्षम आहेत. महिलांनी इतकी सक्षमता कोणातच नाहीत. सगळ्या बाजूनी, सगळ्या अंगानी सगळी कामं महिला पेलू शकतात.
हे याची इतकी उत्तमोत्तम उदाहरणं आहेत की त्याला आपण सांगायला लागलो त्याला 2 दिवस पुरणार नाहीत. इतकी उदाहरणं आहेत की म्हणजे इथे आपल्याकडे मी एक छोटंसं सांगते उदाहरण तुम्हाला. आपल्याकडे अलंकार सेनादत्त पोलीस चौकीच्या समोर भिडे हॉस्पिटल आहे, जिथे संध्या भिडे नावाच्या लहान मुलांच्या डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे जेव्हा मी माझ्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी जायचे तेव्हा त्यांना मी असं विचारलं की मला थोडीशी बसायची सवय नाही आहे, थांबायची सवय नाही, म्हणजे मला असं वाटतं की थांबलं की आपण संपलो, म्हणून मी सतत काम करत असते. सो डिलिव्हरी झाल्यानंतर मी असं त्यांना विचारलं की आपण हे शेकशेकोटी घेतो किंवा आपण हे आराम करतो हे आवश्यक आहे का? ते म्हणाले अजिबात नाही. पूर्वीच्या बायकांना सगळं एकत्र कुटुंब होतं, शेणा सारवण्यापासून सगळी कामं करायला लागायची आणि त्यांना आराम नव्हता. खूप मोठी कुटुंब असायची म्हणून त्यांना तो आराम असायचा. आता काळ बदलला, तितकी औषधं आहेत, तुम्हाला आरामाची गरज नाही. माझी 2 मुलं आहेत, त्यांच्यापेक्षा उंच धिप्पाड त्यांची मुलं होती 6-6 फुटी. त्यांनी बोलवलं म्हणे ही 2 मुलं, आज माझी डिलिव्हरी झाली आणि मी दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी करायला आले हॉस्पिटलला. कारण मी नाही आले तर त्या येणाऱ्या बाळांतरीची कोण, जी डिलिव्हरीला आलेली बाई आहे तिची डिलिव्हरी करणार कोण? तर त्यामुळं आपण इतक्या सक्षम आहोत की आपल्याला कुठल्याच गोष्टीची गरज नसते. पण आता काय होतं की तुम्ही जसं म्हणताय तसं कायद्याचा वापर आणि गैरवापर ह्या दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत. म्हणजे ज्याला जसे अनुभव येतात, ज्याला जसे संस्कार असतात, ज्याला जे कल्चरमधून आपण वर येतो तसा विचारांनी तो कायद्याचा वापर किंवा गैरवापर केला जातो. मग तुम्ही जर त्या कल्चरमधून आला असाल तर तुम्ही तो वापर गैरवापरच होणार. आणि तुम्ही जर सुसंस्कृत गोष्टी घरातनं आला असाल किंवा तुमच्यावर ते संस्कार रुजलेले असतील तर त्याचा वापरच होईल, मग तो गैर होणार नाही. सो हा पुन्हा आपण हा जो वापर आणि गैरवापराचा जो प्रश्न आहे हा जातो तो संस्काराच्या मुळाशी आणि कल्चरच्या मुळाशी जातो. म्हणजे तो जसा आपल्यावर संस्कार होत जातो, जसं आपण घडत जातो तसा तो आपल्याला वापर किंवा करायचा किंवा गैरवापर करायचा हे ठरत जातं. पण हे एवढं नक्की की आत्ताच्या महिला आणि पूर्वीच्या महिला ह्या सक्षमच आहेत. त्यांच्या इतकी ताकद कोणातच नाही, फक्त ती जागृत करावी लागते, ते त्यांना सांगावं लागतं आणि मग त्यातनं अशा नवीन नवीन शक्ती निर्माण होतात. खूप छान बोलत आहात तुम्ही, परंतु आपला वेळ फार कमी आहे, त्यामुळे आपण इथे थांबूया. मंडळी, एक चांगलं व्यक्तिमत्व, एक माणूस केवळ वकील नाही तर सर्वसामान्य माणसातला एक सजग माणूस आणि ज्यांच्या आतमध्ये अंतःकरणामध्ये एक संवेदनशील माणूस जो आहे, अशा सुप्रियाताई आपल्याशी आज बोलत होत्या. विविध विषयांवरती त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या. मॅडम, आपले मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण इथे थांबूयात. थँक्यू सो मच. त्यांच्या पुढील कार्याला, त्यांच्या पुढील सर्व गोष्टींना, इच्छा आकांक्षांना, महत्त्वाकांक्षांना आपण आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणेच म्हणूया, लढबापू.